प्रियाचा ठरलं तर मग मधून पत्ता कट होणार का? नंतर मालिकेत प्रिया दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ठरलं तर मग मध्ये प्रिया हे पात्र साकारणाऱ्या प्रियांका तेंडोलकरने यावर उत्तर दिलं आहे. ठरलं तर मग सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे. या मालिकेत प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं नुकतंच सिद्ध झालं. मालिकेत पाहायला मिळालं की अर्जुन आणि सायलीने मिळून प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला. तिची सगळी कारस्थानं उघड केली. इतकंच नाही, ती खोटी तन्वी बनून सुभेदारांच्या घरात राहत होती हे पुराव्यानिशी सिद्ध केलं. त्यामुळे तिला जेलमध्ये टाकण्यात आलं. प्रियाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं. प्रियाचं कॅरेक्टर किंवा ट्रॅक संपत नाहीये, कारण ती अजूनही अश्विन सुभेदारची बायको आहे. त्यामुळे हे पात्र संपणार नाही. तिला शिक्षा होणार का? तर हो, तिला शिक्षा होणार. पण शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण माझं कॅरेक्टर संपत नाही इतकं मात्र नक्की. अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही मालिकेत घेऊन येणार आहोत, असं प्रियाने सांगितलं. ठरलं तर मग या मालिकेत प्रियांका तेंडोलकर प्रिया हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. सुरुवातीपासूनच प्रियाने मोठ्या शिताफीने घरच्यांना सत्य दूर ठेवत तन्वी असल्याचं नाटक केलं. पण आता तिचा खरा चेहरा समोर येणार आहे. सायली आणि अर्जुनच्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार असून मालिकेत मोठा ट्विस्टही पाहायला मिळेल. प्रिया हे खलनायिकेचं पात्र साकारूनही प्रियांका तेंडोलकरला चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. आता मालिकेत सायली तन्वी असल्याचं कसं सिद्ध होणार, मालिकेत नवा ट्विस्ट काय येणार हे येणाऱ्या भागात समजेल. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.